इंचलगंजी पाणीपुरवठ्यासाठी तिसऱ्या पर्यायाचा अभ्यास करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. इंचलगंजी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी पंचगंगा नदी स्तोत्र, कृष्णा नदीवरील मजरेवाडी या अस्तित्वातील योजनेचे बळकटीकरण करावे. त्याचबरोबर तिसरी योजना तयार करण्यासाठी पर्यायाचा अभ्यास करावा. पूरस्थितीतील पाणी साठवून त्याचा वापर करण्यासंदर्भातही विचार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. इंचलगंजी शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात आज विधान भवनातील समिती कक्षात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते. इंचलगंजी शहराला सध्या पंचगंगा नदी तसेच मजरेवाडी उद्योग योजनेतून 85 MLD पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराची वाढ तसेच भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठ्यासाठी तिसऱ्या योजनेची आवश्यकता आहे. त्यासाठी महिषा बंधारातून पाणीपुरवठा दुधगंगा कॅनलमधून रेंदा येथील खाणीमध्ये पाणी साठवून करणे तसेच दुधगंगा कॅनलवरील पाझर तलावाचा स्रोत म्हणून उपयोग करणे या पर्यायाचा विचार करून अभ्यासक अहवाल सादर करावा. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात पुरामुळे वाहून जाणारे पाणी साठवण्यासाठी स्ट्रक्चर उभारण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. इंचलगंजीसाठी हे असा प्रकल्प उभारता येईल का याचाही विचार करावा असे निर्देश मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिले. दुधगंगामधून कॅनल द्वारे येणारे पाणी बंद पाईपलाईनमधून आणता येईल का याचाही अभ्यास करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री यांनी दिले. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी इंचलगंजी शहराला महिषा बंधाऱ्यातून किंवा शिरटी योजनेतून शाश्वत व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची सूचना दिली. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी अस्तित्वातील योजना सुरू ठेवून दुधगंगा कॅनलमधून येणारे पाणी रेंदा गावजवळील खाणीमध्ये साठवून वापर करता येईल असेही सांगितले. दुधगंगा कॅनलची दुरुस्ती वास्तरीकरण करून तसेच कॅनलऐवजी बंद पाईपलाईन करण्यासंबंधीचे पर्याय असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले. यावेळी खासदार दलचिमाने यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. इंचलगंजी शहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तसेच शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही अशा प्रकारची योजना राबवावी. पाणी कोठूनही द्या, पण इंचलगंजी शहरात शुद्ध मुबलक पाणी द्या असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव KH गोविंदराज, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, इंचलगंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता वैशाली आवटी, अधीक्षक अभियंता प्रवीण पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, इंचलगंजी महापालिका जल अभियंता अधिकारी असे सर्वजण उपस्थित होते.